मुंबईत वाहन विक्रेत्यांवर आरटीओनं बडगा उगारलाय। व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकांवर आरटीओनं कारवाई केली आहे। त्यानुसार मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। या 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई करत 34 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। लाल मिरचीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे। एपीएमसी मध्ये लाल मिरचीची आवक वाढल्याने भाव 30% घटलेत। लाल मिरचीला घाऊक बाजारात मागच्या वर्षी 260 ते 360 रुपयांपर्यंत भाव मिळत होता, मात्र यंदा हाच भाव 150 ते 170 रुपये किलोवर घसरला आहे। 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्यात येणार आहे। केंद्र सरकारने याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतित होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 एप्रिल रोजी श्रीलंकेला भेट देणार आहेत। श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी ही माहिती दिलेली आहे। दिसानायके यांनी संसदेमध्ये निवेदन देत मोदींच्या भेटीची तारीख जाहीर केली आहे। मुंबईमध्ये आज शिवसेनेची बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे। वांद्र्यामध्ये शिवसेना मुंबई उपनगर संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई उपनगर संपर्क प्रमुख मंत्री उदय सामंत ही बैठक घेणार असून शिवसेनेचे नेते आणि विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। मनसेची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड प्रकरणी एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे। 3 आठवडे झाले तरी आरोपी पोलिसांना मिळत नाहीये। आम्हालाच न्याय मिळत नाही तर सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल अशी खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये दुपारी नांदेडमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद विधिमंडळापर्यंत पोहोचलाय। शासनानं शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती, मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही महिलांनाच या योजनेचा लाभ दिल्याचा आरोप किसन कथोरे यांच्याकडून करण्यात आलाय। सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। त्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली आहे। कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयनं तपास बंद केला। हा क्लोजर रिपोर्ट तब्बल 4 वर्ष 4 महिन्यांनी दिलाय। वाशीमधील शेलू बाजारात सतीआई मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। सतीआई यात्रोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणाचं वाचन करण्यात आलं। यावेळी शेकडो तरुणी आणि महिलांनी सहभाग घेतला। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवप्रेमींची मोठी गर्दी होतीये। या मंदिराचं लोकार्पण नुकतंच पार पडलं आणि या लोकार्पणानंतर शिवरायांच्या दर्शनासाठी आणि हे मंदिर पाहण्यासाठी अनेकांची या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळतेय। सांगलीतील वाळवामध्ये क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचा स्मृतिदिन साजरा केला। तसंच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन सभा पार पडली। यावेळी मान्यवरांनी क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। धन्यवाद। सन्माननीय भंडाऱ्यातील वनरक्षक त्रिवेणी गायधने यांना जागतिक वन दिनानिमित्त सुवर्ण पदक प्राप्त झाले। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्रिवेणी गायधने यांना सुवर्ण पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तर गायधने यांना सुवर्ण पदक प्राप्त झाल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे। अमरावतीतील काटकुंभ परिसरात वाघ आढळून आले। वाघानं गोठ्यात घुसून वासरावर हल्ला केलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। महावितरणच्या भांडूप परिमंडळात फेब्रुवारी महिन्यात वीज बिलाचं 941 चेक बाउन्स झालेत, तर मार्चमध्ये 600 चेक विविध कारणांमुळे बाउन्स झाले। त्यामुळे चेक बाउन्स झालेल्या ग्राहकांकडून जीएसटीसह 885 रुपये दंड आकारण्यात आलाय। मुंबईच्या भांडूप परिमंडळातील 20 ग्राहकांकडे 165 कोटींची थकबाकी आहे। तर आर्थिक वर्ष अखेरीमुळे थकबाकी वसुलीवर भर दिला जातोय। त्यासाठी वीज बिल भरणा केंद्र साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळ सुद्धा सुरू राहणार आहे।
पुणे पोलिसांकडून ऑपरेशन @100 ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यात येणार आहे। दरम्यान प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा, बेवारस वाहनांचा लिलाव, पोलीस ठाण्याची स्वच्छता असे विविध उपक्रम राबवले जातील। सोनं 600 रुपयांनी तर चांदी 1900 रुपयांनी घसरली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सोने चांदीचे भाव कमी होत आहेत। त्यामुळे आता चांदी 98,100 रुपये प्रति किलो तर सोनं हे 88,400 रुपये प्रति किलो झालंय, प्रति तोळा झालंय। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तिन्ही मार्गांवर सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाईल। पश्चिम रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या 930 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। उन्हाळी सुट्टीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि राजस्थानसाठी 32 गाड्यांच्या 376 फेऱ्या चालवल्या जातील।